नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये। चला तर आज आपण बनवणार आहोत डाळ पालक। तर त्यासाठी इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे। त्याला छान असे निसून घ्यायचे, त्याचे देठ काढून घ्यायचे, त्याच्यामध्ये जे गवत वगैरे काही असेल ते काढून घ्यायचे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि धुवून झाले की बारीक असे कट करून घ्यायचे। बघू शकता मी असे बारीक कट करून घेतलेला आहे। तर आता त्याला शिजवून घ्यायचे। तर इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचे आणि त्यामध्ये पालक टाकून द्यायचा। पालक स्वच्छ असा मीठ टाकून 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलेला आहे, कारण त्याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे। आणि आता त्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे ती घालायची। तुम्हाला हवी तशी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता। मी एक जोडी पालकसाठी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे। तर आता याला झाकण लावून घ्यायचे आणि 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या। चला तर कुकर आपले शिजून तयार आहे डाळ, बघू शकता। आता याला छान असे आटून घ्यायचे। तर डाळ आटून झालेली आहे। आता आपण फोडणी घालूयात। तर इथे मी कढई घेतलेली आहे। कढई छान असे गरम झाली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तुम्हाला हवे तसे तुम्ही घालू शकता, तेल कमी जास्त। तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, थोडेसे जिरे घालायचे। मोहरी आणि जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आणि कढीपत्ता घालायचा। लसूण लाल होईपर्यंत परतवायचा, कारण कच्चा लसूण राहिला तर त्याचा वास भाजीमध्ये उतरतो कच्चा। आणि लसूण झाला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदाही छान असा परतवून घ्यायचा 1 ते 2 मिनिटे। आणि आता कांदा परतवून झाला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटोही छान असा परतवून घ्यायचा थोडा मऊसूत होईपर्यंत। जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत सर्व कांदा टोमॅटो ते परतवून घ्यायचं। आणि त्यामध्ये आता थोडीशी हळद घातली, चवीनुसार मीठ घातले आणि परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे। तुम्हाला हवे तसे तुम्ही घालू शकता। तुम्हाला जास्त तिखट नको पाहिजे तर थोडी कमी घाला। तिखट घातल्यानंतर त्याला मिक्स करायचे आणि 1 मिनिट त्याला असेच परतवून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही कसे तेल सुटलेले आहे मसाल्याला। त्याला सारखे परतवत राहायचे म्हणजे ते खाली कढईला लागणार नाही। आणि आता त्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती घालायची आणि त्याला मिक्स करायचे। तर ह्याला मिक्स करून झाल्यानंतर एक उकळी आणून घ्यायची। जास्त वेळ शिजवायची गरज नाही, कारण आपण डाळ आणि पालक अगोदरच शिजवून घेतलेला आहे। त्याला उकळी आलेली आहे, छान अशी तर्री पण आलेली आहे, बघू शकता। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बघू शकता तुम्ही एकदम चविष्ट अशी पालक डाळ भाकरीसोबत खूप छान लागते। एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली ते। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा मला। थँक्यू।